तारण किंवा नव्याने जन्म याचा अर्थ काय आहे? बायबल सांगतं, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही नव्याने जन्म घ्यायला हवा. तारण किंवा नव्याने जन्म घेणं, ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारणं म्हणजे इतकंच नाही की पापांसाठी प्रार्थना करून पापक्षमा मिळवणं, चर्चला जायला लागणं, थोडंफार बायबल वाचणं, थोडीशी चांगली कामं करणं. तर त्यापेक्षाही खूप 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 काही आहे. मला वाटतं की पुष्कळ लोक विचार करतात की ख्रिस्ती होणं या गोष्टी तुम्हाला आत्ताच करायच्या आहेत आणि तुम्ही पूर्वी केल्यात त्यापेक्षा त्या उत्तम गोष्टी आहेत. बघा, तुम्ही उत्तम गोष्टी कराल, पण तुम्हाला त्या कराव्याच लागतील म्हणून तुम्ही त्या करायच्या नसतात. तुम्ही त्या करता कारण तुमचा नवीन स्वभाव झालाय आणि तुम्हाला ते करावंसं वाटतं म्हणून. एक नवीन स्वभाव. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. नवे. आता या नवीन स्वभावाबाबत कुतूहलजनक बाब ही की बऱ्याचदा लोकांना समजत नाही आणि ते त्यांना ख्रिस्ती जीवन जगण्यापासून रोखतं की जरी त्यांनी तो प्रयत्न केला, नवीन स्वभावाप्रमाणे जो आपल्या देहात देवाने आपल्याला दिलेला आहे त्यापेक्षा वेगळं नाहीये. तुम्ही बीज घेऊन खाली मातीत रोवण्यापेक्षा, बघा, आपण मातीपासूनच आलो आहोत आणि पुन्हा मातीतच जाणार आहोत. आणि परमेश्वर आणि त्याचा स्वभाव, त्याचा आत्मा आपल्या देहात अगदी मधोमध आहे. तेव्हा तुम्ही म्हणू शकता, जेव्हा तुमचा नव्याने जन्म होतो, तुम्हाला नवीन स्वभाव मिळतो. ही नवी उत्पत्ती आहे, पण हा दुसरा स्वभाव आहे. आणि म्हणून कधी कधी दोन व्यक्तींसारखं तुम्हाला वाटू लागतं. तुम्हाला ते करावंसं वाटत नाही तरीही तुम्ही करता. तुम्हाला करावंसं वाटतं पण तुम्ही ते करत नाही. तुम्ही गोंधळून जाता आणि मग सैतान तुमच्याशी खोटं बोलतो. तुला ठाऊक आहे तुझं तारणही झालं नाही, पण सगळ्याचं सार पवित्र आत्म्यासोबत कार्य करून तो नवीन स्वभाव जोपासणं, देववचन, प्रार्थना आणि देवाबरोबरच्या सहभागीतेने केवळ तोंडाने पुटपुटणारी धार्मिक प्रार्थना करू नका, तर देवाबरोबर बोला. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा काही विशिष्ट धार्मिक आवाजाची गरज नाही. तुम्ही देवाशी बोला, काहीही आणि सगळं काही. नव्याने जन्म म्हणजे तुमच्या जीवनातील एक छोटासा धार्मिक कप्पा नव्हे, जो तुम्ही रविवारी तासाभरासाठी बाहेर काढता आणि पुढच्या रविवारपर्यंत पुन्हा तो कुठेतरी ठेवून देता. जेव्हा तुम्ही खरोखर खरेपणाने नव्याने जन्म घेता, देवाला तुमच्या संपूर्ण आयुष्यावर आरूढ होऊ देता. आमेन. तुमचं संपूर्ण जीवन. मी एका धार्मिक ख्रिस्ती व्यक्तीसारखी बरीच वर्ष घालवली. माझा नव्याने जन्मही झाला होता. माझ्या पूर्ण अंतःकरणाने मी विश्वासही ठेवत होते. मरण पावले असते तर स्वर्गातही गेले असते, पण माझी साक्ष पुरेशी चांगली नव्हती, ज्यामुळे एखाद्यावर सकारात्मक परिणाम होईल आणि मला वाटतं ते त्यांनाही वाटेल. बघा, आम्ही ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर आमचंही सेवाकार्य होतं. प्रत्येकात मध्यस्थीच्या प्रार्थनेची आणि पुनर्स्थापनेची मिनिस्ट्री असते आणि ही पुनर्स्थापनेची मिनिस्ट्री आपल्यात मोठ्या प्रमाणात कार्य करते. एक उदाहरण म्हणून जिथे कुठे आपण जातो तिथे, जेव्हा तुमचा नव्याने जन्म होतो, देव तुम्हाला एक नवीन अंतःकरण देतो. त्याचा आत्मा तुमच्यात घालतो. तुम्हाला नवीन मनही प्राप्त होतं. रोमकरास त्याला आत्मिक मन असं म्हणते. पण दुःखाची गोष्ट, तुमच्यात अजूनही दैहिक मन असतं. बायबल सांगतं आपल्याकडे ख्रिस्ताचं मन आहे. तर आता आपण जिथे पूर्वी पाप करून त्याचा आनंद उपभोगत होतो, आपल्याला काही वाटायचं नाही, पण आता आपल्याला नवीन स्वभाव मिळालाय आणि अचानक जेव्हा आपण वाईट काही करतो आपल्याला त्रास होतो. तेव्हा आता आपण काय करतो? आपण या नवीन स्वभावाला जोपासतो आणि पवित्र आत्म्याबरोबर कार्य करतो. नवीन स्वभाव जुन्या स्वभावापेक्षा मजबूत होईपर्यंत आणि त्यात आपण भक्कम राहतो. जुना स्वभाव सोडून देतो. आमेन. म्हणून आपला हा देवाबरोबरचा प्रवास असतो. आपण त्याला देवासोबत चालणं असं म्हणतो. आणि मला हे अचंबित करतं, अनेक वर्ष ख्रिस्ती म्हणून राहिल्यानंतर जेव्हा मी मागे वळून माझ्या प्रवासाकडे बघते, जर तुम्ही आत्ताच नव्याने जन्म झालेले आहात तर तुम्हाला अजून तो प्रवास ठाऊक नाहीये, पण तो निश्चितार्थाने एक प्रवास आहे. आणि बायबल सांगतं, जेव्हा आपण देववचनाचा अभ्यास करतो, परमेश्वर आपल्याला बदलतो, महिमा दर महिमा. परमेश्वर तुमचं चांगलं कार्य करतो जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता, आणि तो ते पूर्णत्वास नेऊन संपवेल आणि तुमच्या बाबत ते तो कधीही सोडून देणार नाही जर तुम्ही त्याला सोडलं नाही. मग तुम्हाला हवं आहे
त्या ठिकाणी पोहोचाल. तुमचा नव्याने जन्म होतो. तुमच्या आत्म्यात ते बीज तुम्ही प्राप्त करता. तुम्ही गर्भार होता. तुम्ही गर्भवती होता बोलण्यास चांगुलपणाने. पुष्कळशा गर्भवती स्त्रिया सुरुवातीच्या काळात म्हणतात की मी प्रेग्नंट आहे आणि लोक म्हणतात तू दिसत तर नाहीयेस प्रेग्नंट. असंच असतं जेव्हा तुम्ही नवीन ख्रिस्ती असता. एखाद्याला तुमच्या बाबतीत घडलेली अद्भुत गोष्ट तुम्ही सांगता, पण त्यांना असं वाटतं ठीक आहे पण तू तारण पावलेली दिसत नाहीयेस, तारण झाल्यासारखी वागत नाहीयेस. जेव्हा तुमचा नव्याने जन्म होतो तेव्हा ती एक अद्भुत अशी गोष्ट असते. तुम्ही केवळ प्रत्येक रविवारी नुसते चर्चला जात नाही, तर तुम्हाला एक नवीन स्वभाव मिळतो. तुम्ही नवी उत्पत्ती बनता. तुमच्यामध्ये परमेश्वर वास करण्यास येतो. तुम्हाला सामर्थ्य उपलब्ध होतं. तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट बदलू शकते. ज्यामध्ये विजय प्राप्त झाला नाही असं कुठलंच क्षेत्र राहत नाही. महिनाभर गॅरेजमध्ये बसून तुम्ही एक कार होणार नाही, नाही का? तुम्ही चर्चमध्ये जाऊन बसू शकता येशू पुन्हा येईपर्यंत, पण त्यामुळे तुम्ही ख्रिस्ती होत नाही. ख्रिस्ती होण्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे ख्रिस्ताला आपल्या हृदयात स्वीकारावं लागतं. आणि म्हणूनच बायबल सांगतं की तुम्ही तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवून येशू प्रभू आहे हे मुखाने कबूल केलं पाहिजे. येशू वधस्तंभावर आपल्यासाठी गेला. देवाचा एकुलता एक पुत्र, प्रत्यक्षात स्वतः देव मानवी देहात आला, पूर्णत्वाचं आयुष्य जगला, त्याच्या शिष्यांना शिकवलं, वधस्तंभावर गेला, आपल्या पापांसाठी मरण पावलं, आपली सर्व शिक्षा, आपली सर्व पापं घेतली, जेणेकरून त्याचवर विश्वास ठेवेल ती प्रत्येक व्यक्ती तिला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि मला वाटतं आपल्या मुखाने कबूल करणं हे थोडंसं अधिक आहे केवळ प्रार्थनेपेक्षा. जर तुम्ही विश्वास ठेवला, जर तुमचा खरोखर विश्वास असेल, तर याविषयी गप्प राहणं कुठल्याही पुराव्याशिवाय हे खूप कठीण आहे. म्हणून मी आत्ता जिथे आहात तिथूनच तुम्हाला ख्रिस्ताला स्वीकारायचं आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. तुम्ही हा निर्णय घेतला नसेल, तुम्ही कुणाबरोबर पाहुणे म्हणून आला असाल, मी प्रत्यक्षात कशी दिसते हे पाहायला आला असाल, काही असू शकतं, मला नाही माहीत. कशाही प्रकारे देवाने तुम्हाला इथं आणलं असेल ते माझ्यासाठी चांगलंच आहे. मुद्दा असा आहे तुम्ही इथे आहात. आपण मनोरंजनासाठी आलो नाही. मी हे जे काही इथे करते, बघा माझा विश्वास आहे की देव लोकांचं जीवन बदलवतो. आणि बघा गेल्या 34 वर्षात मी नाट्यमयरित्या मूलभूतपणे अगदी बदलून गेलेले आहे या शिकवणीने आणि बायबलनुसार चालण्याने. म्हणून जर तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं नसेल, तुम्ही देवाची सेवा करू पाहत असाल आणि ते एक धार्मिक ओझं वाटत असेल आणि तुम्हाला वाटत असेल याचा उपयोग नाही किंवा हे खूप कठीण आहे, मग तुमची पिछेहाट होते. मला विश्वास आहे की जर कोणी एकदा ख्रिस्ताला स्वीकारलं आणि मग त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागला, तर ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलं नाही त्यापेक्षा तो दयनीय आहे. कारण जेव्हा तुमचा तसा नवीन स्वभाव नसतो तुम्ही पापाचा आनंद लुटता. पण एकदा तुम्ही नवी उत्पत्ती झाली की तुम्ही पापात रमत नाही. बघा मला विश्वास आहे की बऱ्याचशा गोष्टी प्रत्येक ठिकाणी जिथे आपण जातो आपल्याला आढळतात. आणि मला खात्री आहे तुम्हाला धर्म मिळावा म्हणून येशू मरण पावला नाही. तेव्हा तुमच्या धर्माबद्दल बोलणं थांबवा. येशू यासाठी मरण पावलाय की आपणा सगळ्यांना देवाबरोबर एक वैयक्तिक खोलवर घनिष्ठ असं नातं मिळावं आणि आपली वाढ व्हावी. तो म्हणाला की मी मार्ग आहे. पित्याकडे जाण्याचा तो मार्ग आहे. जेव्हा येशू मरण पावला तिथे खूप एक जाड असा पडदा होता जुन्या करारातल्या मंदिरात, जो परमपवित्र स्थानात टांगला होता सगळ्यात आतल्या बाजूला, ज्याने बाहेरील भाग विभक्त केला होता. म्हणजे परमपवित्र स्थान आणि बाहेरील आवाऱ्यामध्ये ते मंदिर आपल्या शरीरासारखंच आहे, जसं की शरीर, मन आणि आत्मा. बघा देव त्या खोल अंतर्भागात वस्तीला येतो. जसा मुख्य याजक वर्षातून एकदा परमपवित्र स्थानात देवाला भेटायला जात असे, मुख्य याजकाशिवाय कोणी जाऊ शकत नसे. ज्या दिवशी येशू वधस्तंभावर गेला, या आठवड्यातच मी पुन्हा एकदा वाचलं ते, ज्या क्षणी तो मरण पावला
तो पडदा, तो जाड असा, कितीतरी जाड असा पडदा, जो जो मार्ग होता मानवाला पोहोचण्यासाठी असा, खूप कठीण असा, तो पडदा वरून खाली फाटला. याचा अर्थ काय? सामान्य माणसासाठी रस्ता मोकळा झाला. देवाच्या सानिध्यात येण्यासाठी आणि पापांच्या कबुलीनंतर मिळणाऱ्या क्षमेसाठी सुद्धा आणि देवासोबतच्या आश्चर्यकारक अशा उदात्त सहभागितेसाठी. कृपा करून केवळ रविवार सकाळच्या धार्मिक अनुभवासोबत ही तडजोड करू नका. तर पौलासारखं म्हणूया की हे अशासाठी की तो आणि त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळखून घ्यावे शरीरात असतानाही. म्हणून जर तुमचा नवीन जन्म झालेला नसेल, तुमची पिछाट झाली असेल, मला वाटतं पुष्कळसे फक्त चर्चला जाणारे लोक असतील पण खऱ्या अर्थाने नवीन जन्म पावलेले नसतील, तुमचं जीवन देवासमोर उघडलं नसेल आणि तुम्ही त्याला शरण आला नसाल, तर आज मला अशा लोकांसाठी प्रार्थना करायची आहे. काही वेळासाठी मी तुम्हाला उभं राहा अशी विनंती करते. जर तुम्हाला ही प्रार्थना करायची असेल तर तुम्ही म्हणाल मला ती करायची नाही, मला ठाऊक आहे, मला वाईट वाटेल, पण कसा बसा तुम्हाला राज्यात प्रवेश मिळवायचा नाही. म्हणजे आज जर तुम्ही तुमच्यावर प्रीती करणाऱ्या या लोकांसमोर उभे राहणार नाही जेव्हा या निर्णयाने ते आनंदी होणार आहेत, तर तुम्ही जगामध्ये जाऊन ख्रिस्तासाठी कसे उभे राहाल? म्हणून आपण एक धाडसी पाऊल उचलून ख्रिस्तासाठी उभं राहायला हवं आणि आपण लाजायला नको आपल्या विश्वासाच्या बाबतीत. म्हणून आज जर तुम्ही इथे आहात, इथे बाल्कनीत वगैरे कुठेही, अगदी मागच्या बाजूला किंवा आजूबाजूला तुम्ही काही काम करत असाल पण तुम्हाला ऐकू येत असेल माझं बोलणं, जर तुम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारला नसेल तर तुम्ही फक्त म्हणा, जॉयस मला काहीच कळत नाही आहे, म्हणजे मला वाटतं माझं तारण झालंय, मला तारण झाल्यासारखं वाटतं, मला खात्री नाही मी स्वर्गात जाईन. हे ठरवून टाका की तुमचं तारण हे तुमच्या कर्मांनी प्राप्त होणार नाहीये. म्हणजे तुम्ही किती वेळा चर्चला गेलात, किती वेळा तुम्ही चर्चला गेलात, मला हवंय तुम्ही चर्चला जावं, पण ते तुम्हाला जावंसं वाटतं म्हणून नव्हे. कारण देवानी ते तुमच्यासाठी जे केलंय त्यासाठी तुमच्या आत्मिक कॅलेंडरवर हजेरी लावायची म्हणून जाऊ नका, तर तुम्हाला वाटतं म्हणून जा. आमेन. तुम्ही ते देववचन आहे म्हणून बायबल वाचा, कारण ते कसं जगावं हे शिकवतंय. देवाला संतोष होईल म्हणून केवळ त्यासाठी तुम्ही वाचू नका. मी हे सगळं केलंय. मी रोज एक अध्याय वाचायचे आणि फार मोठा तीर मारल्यासारखे दिवसभर वावरायचे आणि मग छोटीशी प्रार्थना रोज रात्री करायचे. दुसऱ्या दिवशी उठल्यावर सगळं काही परत तसंच करायचे. चर्चला जायचे, घरी आल्यावर आठवडाभर नवऱ्याशी भांडत राहायचे, चर्चला जायचे, भांडायचे, असंच करायचे. म्हणजे असंच अजून पुष्कळ काही असायचं. नवीन स्वभावामुळे तुमच्याकडे नवीन जीवन उपलब्ध होतं. जर तुम्हाला प्रार्थना करायची आज माझ्यासोबत, तो महत्त्वाचा निर्णय घ्या. जेवढं म्हणून धीट होता येईल तेवढं तुम्ही व्हा आणि माझ्यासोबत उभे राहा आणि प्रार्थना करा. धन्यवाद. आमेन. हालेलुया. चला सुरुवात करूया आपण. आमेन. ठीक आहे. आता ऐका, तुम्ही देवराज्यातले आपण लहानसे आणि छोटेसे गोंडस असे लोक आहोत. जर तुम्हाला तो स्पर्श नको असेल तर बाहेर या आत्ता, कारण उभे राहिलेले हे लोक देवाच्या कुटुंबात येणारे आहेत. आणि जर तुम्ही त्यांच्यापैकी एखाद्या जवळ असाल आणि तुमचा नव्याने जन्म झालाय तर त्यांच्या हाताला स्पर्श करा, त्यांना दिलासा देऊ नका, तर खांद्यावर हात ठेवा, हात पकडा, कशाही प्रकारे थोडंसं प्रेम दाखवा, सभोवर नजर टाका, खात्री करा कोणी राहिलं नाही. सैतान त्यांना सांगेल बघा तुम्ही बाकी आहात आणि हे आपल्याला नकोय आणि म्हणूनच. आमेन. आता आपण सगळेजण ही प्रार्थना करूया, म्हणजे त्यांना जरा सुखद वाटेल. मला हवंय तुम्हाला हे जाणवावं, जे कोणी हे प्रार्थना करणार आहेत, तुम्ही जर प्रामाणिक असाल तर मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. समजून घ्या, तुम्ही तुमचं जीवन अशा व्यक्तीला समर्पित करताय ज्याला खरंच ठाऊक आहे की ते कसं घालवावं. आणि हे अगदीच सोपं नाहीये, पण पापात जीवन जगण्यापेक्षा हे खूपच चांगलं आहे. देवाने आपल्याला कधीही संकटमुक्त जीवनाचं आश्वासन दिलं नाही, पण तो आपल्याला न सोडण्याचं वचन देतोच. मी सांगते की येशू सोबतचा तुमचा सगळ्यात वाईट दिवस हा त्याच्याशिवाय असलेल्या उत्तम दिवसापेक्षा चांगला असेल. आमेन. जेव्हा ही प्रार्थना तुम्ही करणार तेव्हाच तुम्ही निश्चय करणार. प्रार्थना करूया. हे देवपिता, माझी तुझ्यावर प्रीती आहे. येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय. मला विश्वास आहे तू माझ्यासाठी मरण पत्करलंस, तू माझ्यासाठी रक्त सांडलंस. मी पापी असतानाही तू मला क्षमा केलीस.
मी माझ्या पापांची क्षमा मागतेय. मी पश्चाताप करतेय. त्या पापी जीवनापासून मी परावृत्त होतेय येशू. मी आता तुझा स्वीकार करतेय. माझ्या हृदयात ये. माझ्यामध्ये वस्ती कर. मला नवी वृत्ती दे. मला तू हवा आहेस आणि मी स्वतःला तुला समर्पित करते. मी तुला शरण येतेय. जशी मी आहे तसा माझा स्वीकार कर. तुला हवं तसं तू मला घडव. मी स्वर्गाच्या मार्गावर आहे आणि प्रवासाचा मी आनंद लुटणार आहे. माझं तारण झालंय. नव्याने जन्म झालाय. आमेन. जर तुम्हाला तारणाची गरज आहे तर तुम्ही ही प्रार्थना माझ्यासोबत केलीच असणार नक्कीच. आणि जर केली आहे तर आजवरच्या तुमच्या आयुष्यातला हा उत्तम असा निर्णय आहे. देवाला जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे, शांततेसाठी आणि देवासोबत आपण आहोत यासाठी, स्वर्गाच्या आशेसाठी सुद्धा. देव तुमच्यावर प्रीती करतो, तुमच्या पापांची क्षमा करतो. तुम्ही केवळ त्याला येण्याचं आमंत्रण द्या. एका व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची प्रेरणा देणारी कहाणी ऐका ज्यांनी आपलं जीवन ख्रिस्ताला दिलं. आज आपल्यात एक सज्जन गृहस्थ आहेत जे त्यांची साक्ष सांगणार आहेत. कोलोराडो येथे जेव्हा रॉन रुडमन यांनी जॉयस मायर्सच्या सभेमध्ये त्यांची साक्ष सांगितली, त्यांनी त्यांचा पहिला अनुभव सांगितला. त्यांनी जॉयसचं एक पुस्तक वाचलं आणि त्यांना स्पष्टपणे वाटलं की ही गोष्ट एकदा तरी सांगायलाच हवी. पुस्तकाच्या एका कव्हरवर असलेल्या तुमच्या चित्राकडे मी पाहिलं. मला क्षमा करा, तुमच्या डोळ्याला डोळा भिडवून मी हे सांगू शकत नाही, पण तुमच्या चित्राकडे पाहून मी विचार केला, काय गावढळ व्यक्ती. खूप गमतीशीर आहे. ती काही विशेष अशी वेळ नव्हती. त्या क्षणापर्यंत त्यांच्या आयुष्यात जे जे घडलं होतं त्यामुळे ही गोष्ट खूप नवलपूर्ण झाली आहे. मी मोठा झालो होतो तरुण जीव म्हणून 1960च्या दशकात न्यूयॉर्कसारख्या राजधानीच्या शहरात. सुधारलेल्या जीव समूहामध्ये माझी वाढ झाली आणि माझा जन्म युद्धानंतरच्या पहिल्या पिढीमधला होता, जी अमानुष कत्तलीमधून बचावली होती. वयाच्या 13व्या वर्षी मी महाविद्यालयात नोकरी करत होतो. शब्दांचे अर्थ माहीत नसताना देखील मी तोरहाचा काही भाग पाठ केला होता. कोणीही मला त्यावेळी इंग्रजी भाषांतर दिलं नव्हतं आणि असं सगळं स्वरूप होतं, पण तात्पर्य काही नव्हतं. आणि मला वाटलं की देव कोण आहे हे मला माहीत आहे, पण त्याला शोधण्याचा रस्ता मला माहीत नव्हता. काही काळ मी पूर्वेकडचा धर्म स्वीकारला. मी बौद्ध धर्माप्रमाणे आचरण साधना केली, पण उपयोग झाला नाही. मी अलौकिक साधनेचं आचरण केलं, त्याने माझ्या आयुष्यात काही उन्नती झाली नाही. मी महाविद्यालयात तत्त्वज्ञान शिकलो या विचाराने की मानवी विज्ञानाची माहिती मिळेल मला. ही सगळी माणसं, प्लेटो, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस यांना काहीतरी पायाभूत सत्य सापडलं असावं, ते मला सांगू शकले असते. मी कोण आहे आणि आता मी का जगावं, ही सगळी पोकळ धडपड होती. देवाला शोधण्यातच रॉनने त्याचा सगळा वेळ खर्च केला नाही. 1977 साल संपताना त्याला त्याची मैत्रीण भेटली, मार्था. पुष्कळ असे तरुण ज्याच्याबरोबर मी बाहेर जात असे ते घरात राहत आणि बाहेर त्यांचे रॉक बँड्स असायचे. पण तो एक वेगळ्याच प्रकारचा मनुष्य होता. मला वाटलं होतं कदाचित चांगला देखील. तो दार उघडत असे आणि अशाच काही गोष्टी त्या खरंच चांगल्या होत्या. आणि तो खूप छान होता आणि हुशार देखील. नाही, आमचं जीव पद्धतीचं लग्न नव्हतं. मी एका चर्चमध्ये काम करणाऱ्या विज्ञानाशी निगडीत असलेल्या स्त्रीशी लग्न केलं. हे कसं झालं मला विचारू नका, मी सांगू शकणार नाही. आम्ही जो कायदेशीर लग्न करू शकेल अशा व्यक्तीच्या शोधात होतो. जोडप्याचं बस्तान बसलं. कालांतराने 2 मुलीही झाल्या, बेन आणि क्लेअर नावाच्या. रुडमनचा परिवार सुखी होता, जरी आतमध्ये कुठेतरी टोचणी होती की काहीतरी चुकतंय. 2005 साली माझ्या पत्नीसाठी मी नाताळाचं बक्षीस खरेदी करत होतो. मी एका पुस्तकाच्या दुकानात गेलो, मॉलमधल्या एका भव्य पुस्तकाच्या दुकानात, आणि आम्ही नाताळ साजरा केला. पण तो एक प्रकारचा सुट्टीचा आनंद घेणारा नाताळ होता, आनंदी नाताळासारखा नव्हता.
आणि मी तिच्यासाठी एक विशिष्ट पुस्तक शोधत होतो. दुकानात खूप गर्दी होती कारण ते सुट्टीचे दिवस होते. त्यांनी प्रदर्शनासाठी आणखी टेबल्स वाढवली होती कारण त्यांना आणखी पुस्तकं पुष्कळ काही ठेवायचं होतं. म्हणून मी प्रदर्शनाच्या टेबलाजवळ गेलो आणि एक पुस्तक उचललं. जे पुस्तक मी घेतलं होतं ते शेवटचं पुस्तक होतं मी उचललेलं. काही कारणामुळे मी त्याचं मुखपृष्ठ पाहिलं आणि ते होतं बॅटलफील्ड ऑफ द माइंड, जॉयस मायर्सचं. आणि मुखपृष्ठावरचं जॉयस मायर्सचं चित्र पाहिलं आणि प्रामाणिकपणे वाटलं, काय गावरान आहे, गावंढळ आहे. ही एक ख्रिस्ती स्त्री होती उघडपणे, जी वेगळ्या प्रकारे ख्रिस्ती संदेश देत असे. मी ख्रिस्तींकडे अत्यंत तुच्छतेने पाहायचो. मला वाटायचं की या लोकांचा ठाम विश्वास आहे की तडजोडच करायला हवी त्याच्याशी जे मला युक्तिवादी आणि हेतुवादी वाटतात. आणि ते विश्वासात स्वतः मूर्ख फसवलेले असतात कारण त्यांची सगळी गोष्ट त्यांना खरीच भासते. आणि म्हणून मनातला विचार झटकत मी ते पुस्तक पुन्हा टेबलावर ठेवण्यासाठी निघालो. पण काही कारणास्तव मी ते घेतलं आणि उघडून पाहिलं आणि मी ते मध्यावर उघडलं आणि सुरुवातीचे काही शब्द मी वाचले होते. ते होते, हे पुस्तक तुम्ही उचलण्याचे कारण म्हणजे ज्या देवाने तुम्हाला निर्माण केलं आहे त्याला तुमच्याशी वैयक्तिक नातं दृढ करायचं आहे. आणि मी वाचत राहिलो. मग ते पुस्तक मी विकत घेतलं आणि मी ते घरी आणलं. आणि जेव्हा मी ते घरी आणलं मी ते माझ्या परिवारापासून लपवून ठेवलं कारण मी वाचताना त्यांनी मला पाहावं असं मला वाटलं नाही. एक ख्रिस्ती पुस्तक विकत आणून त्याला मी महत्त्व देतो आहे असा विचार त्यांनी करू नये असं मला वाटत होतं. आणि मी पुस्तकाचं वाचन चालू ठेवलं. आणि जॉयस मायर्स पुस्तकातून विस्तारित बायबलचे उतारे संदर्भासाठी वापरते आणि माझ्याकडे बायबल नव्हतं म्हणून बाहेर जाऊन मी तशाच प्रकारचं बायबल विकत आणलं आणि ते सुद्धा लपवून ठेवलं. आणि काही आठवडे मी ते वाचतच राहिलो धूर्तपणे. आणि नंतर एका दुपारी मी माझ्या शयनखोलीत गेलो तर माझी पत्नी मार्था पलंगावर पडून बायबल वाचत होती आणि ती काहीशी ओशाळली आणि ती म्हणाली की तू हे बघावंस असं मला वाटत नव्हतं. ती ते माझ्यापासून लपवून ठेवत होती कारण ती म्हणाली की या सगळ्याबाबत तुला काय वाटतं हे मला माहीत आहे. मी तिला विचारलं, तू काय करतेस? ती म्हणाली, मी समजावून सांगू शकत नाही पण गेले काही आठवडे सक्ती केल्यासारखं मला वाटतंय की तळघरात जाऊन माझं जुनं बायबल शोधावं आणि वाचायला सुरुवात करावी. मी बायबल वाचते जेव्हा रॉनला कळलं जॉयस मायर्सचं पुस्तक दाखवायला त्याला सुरक्षित वाटलं. मग त्याने मला एक परिच्छेद वाचून दाखवला आणि मग बायबलमधून मी त्याला एक अध्याय वाचून दाखवला आणि म्हणाले, जुन्या करारात बघ, ते नवीन कराराप्रमाणेच सांगते, ह्यात काहीतरी अर्थ आहे. आणि मग जॉयस काय म्हणते हे अजून मला वाचून दाखवलं आणि नंतर मग दोघांनी एकत्र वाचू लागलो आम्ही. जणू केकचा आस्वाद घेतल्यासारखं. हे एक सत्याचं सुंदर असं मंथन होतं. रॉन आणि मार्थाला लवकरच सत्य काय ते समजलं. त्यांच्या मुलांना देखील येशूची ओळख करून देणं सोपं झालं. बेन आणि क्लेअरने सुद्धा आपलं अंतःकरण ख्रिस्ताला दिलं. आणि 1 वर्षानंतर जेव्हा रॉन त्या पुस्तकाच्या मांडणीपाशी आला तोपर्यंत संपूर्ण रुडमन परिवाराला येशू ख्रिस्ताची तारणारा म्हणून ओळख झाली होती. त्या दिवशी क्लेअरने सांगितलं, त्याप्रकारे संपूर्ण परिवाराचं तारण होणं ही एक अघटित घटना आहे. पण आमच्यासाठी देव म्हणतो तसं रुडमन चौघांचा एक गट हाच एक योग्य मार्ग आहे. आणि आमच्या परिवाराचं परिवर्तन झालं. देवाची प्रीती आम्हाला मिळाली, पवित्र आत्म्याद्वारे आमच्यात वास्तव्य करणारी. म्हणून आम्ही एकमेकांशी जोडले गेलो एका वेगळ्याच मार्गाने. तारण होण्यापूर्वी माझा कशावरही विश्वास नव्हता. जागतिक परिस्थितीच्या बाबतीत सरळपणे सांगू शकेन अशा सलग 2 किंवा 4 ओळीसुद्धा माझ्याकडे नसायच्या. देव तुम्हाला आत्म्याद्वारे स्पष्ट करतो तुम्ही कोण आहात, त्याच्यासाठी तुम्ही कोण आहात. आता सरतेशेवटी मला समजलं की मी कोण आहे. माझ्या पत्नीसाठी मी पती असू शकेन, मुलांसाठी त्यांचा पिता असू शकतो, मालकासाठी त्याचा कामगार असू शकतो. मी तसा झालो ज्यासाठी मी घडवला गेलो होतो तसा मी नव्हतो. मी कोण होतो याची मला खरंच कल्पना नव्हती. मला कळलं की, आणि त्याबद्दल मी देवाचे रोज आभार मानतो. आणि मी माझा परिवार सत्यासंबंधीच्या आशीर्वादाने संपन्न झालो आहोत. एकदा का तुम्हाला सत्य समजलं
तर ते तुम्हाला मुक्त करेल, अगदी नक्की मुक्त करेल, पुस्तकात म्हटल्याप्रमाणे. योहान 3:16 सांगतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. किती अद्भुत वचन आहे. तुमचे तारणासंबंधी किंवा इतर काही प्रश्न असतील तर आम्ही उत्तर देऊ, त्याचा आम्हाला आनंद होईल. किंवा इतर बाबींसाठी प्रार्थना करू. आम्ही तुमच्यावर प्रीती करतो. देवाची स्तुती असो आणि देवराज्यात तुमचं स्वागत असो.